राज्यात टीईटी पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला घेण्यात आली होती। मात्र टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल अद्यापही लागलेला नाहीये। गेल्या 15 वर्षात टीईटीची 8 ते 9 वेळा परीक्षा घेतली गेली। राज्यातील 3,53,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यात सोलापूरमधील 12,530 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। पुढच्या काही महिन्यांमध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार असल्यामुळे या निकालाची परीक्षार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत। मी 10 नोव्हेंबर 2024 ला टीईटीचा एक्झाम दिलेला होता। त्याचा अद्याप निकाल न लागल्यामुळे येत्या जून मध्ये आपल्या टेट परीक्षा शासनाने आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे हा निकाल न लागल्यामुळे माझ्यासह महाराष्ट्राच्या भरपूर विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि खाजगी संस्थेत अल्पभाषिक म्हणा अल्पसंख्याक म्हणा त्या संस्थेतून जाहिरात निघाल्यामुळे त्यांचा आम्हाला ते अप्लाय करता येत नाही आणि हे टीईटीचा निकाल न लागल्यामुळे आपल्याला त्यांना अप्रुव्हल पण शासन देत नाही। त्याच्यामुळे हा निकाल लागणं अत्यंत आवश्यक आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये उत्तर सूची त्यांनी जाहीर केली। त्या उत्तर सूचीप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांना किती मार्क पडाले हे त्यांना कळालं। काही त्रुटी असेल तर त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्यांनी पाठवलं। तरी सुद्धा 20-22 दिवस झाले परंतु अद्याप अंतिम निकाल लागला नाही। आपण पाहिला तर आता येत्या काही महिन्यामध्ये तिसरी टेट एक्झाम जी होणार आहे शिक्षक अभियोक्ता परीक्षा त्याला बसण्यासाठी ह्या विद्यार्थ्यांना टीईटी पास होणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर इतर जे संस्थेचे जे ऍड येतात ते अल्पभाषिक संस्था असतील अल्पसंख्याक संस्था असतील त्याही ठिकाणी त्यांना टीईटी अत्यावश्यक आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या नुकसानाचा विचार करून शासनाने महाराष्ट्र परीक्षा परिषदेने लवकरात लवकर निकाल लावावा। राज्यात 3 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा दिलेली आहे। सोलापूरमधील 12,000 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे। वर्षातून 2दा टीईटी परीक्षा घ्यावी अशी मागणी आहे। परीक्षा आणि निकालाचं नियोजन ठरल्याप्रमाणे होत नाहीये। टीईटीचा निकाल न लागल्यानं अभियोग्यता परीक्षा देता येणार नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।